तातडीनं तुमच्यासमोर लाईव्ह येण्याची गरज भासली. फलटण जिल्हा सातारा डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे प्रकरण आहे ते संबंध महाराष्ट्रभर सध्या चर्चेचा विषय आहे आणि दररोज प्रत्येक तासाला एक नवनवीन खुलासे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणी लोक त्याच्यामध्ये करत आहेत. काही जण मुद्दामून जाणून बुजून काही गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत, घुसडवत आहेत. आणि डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या आहे, हत्या आहे, त्याला एक वेगळं वळण कसं द्यायचं, डॉक्टर संपदा मुंडे यांचीच बदनामी कशी करायची, हे सगळं प्रकरण डॉक्टर संपदा मुंडे यांच्याच माथ्यावर कसं मारायचं, हा सगळा प्रकार केविलवाणा आणि घृणास्पद प्रकार हा सगळा फलटण आणि फलटणच्या अवतीभोवती आणि राजकारणी मंडळींनी चालवले. आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पहिल्या दिवसापासून या ज्या ताई डॉक्टर संपदा मुंडे आहेत यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. त्यांच्या दुःखामध्ये फक्त सहभागी नाही तर या अत्याचारामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी काही मैदानावरची मदत आहे ती सगळी मदत आमची टीम पहिल्या दिवसापासून करत आहे, ती आजही करत आहे. पहिल्याच दिवशी आम्ही जे काही करायचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायचं ते सगळं भेटलेलं आहे, निवेदन त्या प्रकारचं दिलेलं आहे. परंतु संपदा मुंडे यांच्या तळहातावरती लिहिलेली जी नोट आहे, लिहिलेली जी वाक्य आहे, ते वाक्य आम्हाला शांत बसू देत नाही, आम्हाला गप्प बसू देत नाही. आणि जरी कुणी याच्यामध्ये काहीही मदत केली नाही तरी आम्ही मात्र प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे असल्यामुळं आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे आहोत, सोबत आहोत आणि त्यांना शक्य तेवढी मदत आम्ही फलटणमधून करतोय. हा व्हिडिओ देखील मी फलटण शासकीय विश्रामगृह जे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती आहे तिथं बसून करतोय. आमची सगळी टीम ही फलटणमध्ये तळ ठोकून आहे. प्रत्येक जण ज्याला जे शक्य आहे ती मदत या घटनेमध्ये करत आहे, या केसमध्ये करत आहे. आणि आतापर्यंतची जी काही तपास पुढे गेलेला आहे त्या तपासामध्ये आमच्या सगळ्या टीमचं खूप मोठं योगदान आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या फलटण दौऱ्यावरती आल्या आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलीस अधीक्षकांच्या बाजूला बसून तपासात काय चाललंय ते सांगितलं आणि जणू काय आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडेंनाच उभा केलंय की काय अशा त्या बोलत होत्या. म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची इज्जत झाकते का घालवते असा प्रकार या ठिकाणी बघायला मिळाला. मला त्याच्यात नाविन्यपूर्ण काही वाटलं नाही, कारण एक राजकारणी महिला जर आली असेल तर ती राजकारण करून जाईल हे मला वाटत नव्हतं. महिला महिलेकडे एका संवेदनशील दृष्टीने बघू शकते असं वाटत होतं. परंतु राजकारणात
गेलेल्या महिला देखील आपल्या पक्षाची बाजू, आपल्या युतीची महायुतीची बाजू, आपल्या घटक पक्षांची बाजू उचलताना या ठिकाणी दिसत आहे. आणि महत्वाचा मुद्दा की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तपासाला वेग आलाय का, तपासामध्ये प्रगती आहे का, तपासातले महत्वाचे धागे दोरे, परिस्थितीजन्य पुरावे ज्याच्यावरती आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जाता येईल असं काय पोलिसांच्या हाताला लागले का, तर असं रुपालीताई चाकणकरांनी काहीही सांगितलेलं नाही. जो PSI आरोपी बदने आहे, हा बदने त्याचं शेवटचं लोकेशन पोलिसांना पंढरपूरचं सापडलं. तो पंढरपूरला 4 चाकीने गेला, 2 व्हीलरने गेला, सायकलने गेला, पळत गेला, कसा गेला, पंढरपूरवरून सोलापूरला कसा गेला, सोलापूरवरून त्याच्या गावी बीडला कसा गेला, बीडवरून तो फलटणमध्ये आला कसा, फलटणमध्ये येऊन तो रिक्षामध्ये बसून पोलीस स्टेशनला पोहोचला कसा, स्वतः हजर झाला कसा, एवढ्या फास्ट तो चालत जाऊ शकत नाही, सायकलवर जाऊ शकत नाही, मग गेला कसा, तर ती गाडी जप्त नाही. म्हणजे फलटण मधून रिक्षा आला, पण फलटण पर्यंत आला कसा, सोलापूर बीड आणि बीड ते फलटण हा कुठलाच तपास झालेला नाही. कारण बदने PSI वापरलेली गाडी, हा गेला कसा, हा आला कसा, ह्याला गाडी कोणी पुरवली, ह्याने ATM ने पैसे कुठं काढले, ह्याला पैशाची मदत केली कोणी, हा फरार असताना आरोपी संपर्कात कुणाच्या होता, ह्याला संपर्क कुणाचा झाला, हे काहीही तपासामध्ये पुढं आल्याचं चाकणकरांनी, पोलीस अधीक्षकांनी अथवा तपासी अधिकाऱ्यांनी आज अखेरपर्यंत सांगितलेलं नाही. शेवटचा कॉल कुणाला झाला, कसा झाला, आरोपी हा जो बदने आहे, हा जो दुसरा आरोपी आहे, त्यांचे मोबाईल रिकव्हर केलेले आहेत का, मोबाईल रिकव्हर करायचं लांब राहिलं, त्याचा मोबाईल सापडलेला आहे का, तो 2 पंचांसमक्ष जप्त केलेला आहे का, त्याचे फॉरेन्सिक एव्हिडन्स आहेत का, तर हे सुद्धा पुरावे सोबत घेतलेले आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही सांगायला तयार नाही. मुळात तपासातले बारकावे हे तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस अधीक्षकांच्या व्यतिरिक्त, तपासी अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त तपासी अधिकारी कुणालाही सांगू शकत नाही. मग तो राज्य महिला आयोग असो किंवा राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असो किंवा राष्ट्रीय महिला आयोग असो, जरी तपासामध्ये काय तपास झालेला असेल आणि आयोगावरती महिला असेल तरी सुद्धा तपासी अधिकारी तपासाची माहिती ही फक्त आणि फक्त JMFC म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सेशन जज म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय यांच्या व्यतिरिक्त ही जी केस डायरी आहे तपासाची, ही केस डायरी आणि झालेला तपास, त्याचा सगळा एव्हिडन्स हा कुणालाही दाखवू शकत नाही. उद्या जर एखाद्या क्रिमिनल लॉयरनी तपास पूर्ण होण्याच्या अगोदर पहिल्या 2 दिवसांमध्ये आयोगाच्या अध्यक्षा आल्या होत्या, पोलीस अधीक्षकांना शेजारी बसून त्यांनी तपासाची माहिती दिली होती, त्यांनी CDR SDR ची माहिती दिली होती, त्यांनी शेवटचा कॉल कुणाला झाला, नंतर दोघांमध्ये भांडणं कशी झाली हे सांगितलं होतं. असा जर क्रिमिनल लॉयरनी प्रश्न केला तर याचं उत्तर महाराष्ट्र सरकार, प्रॉसिक्युशन देऊ शकणार आहे का, आणि या उत्तरासाठी जर हा खटला निर्दोष झाला, आरोपी जर निर्दोष सुटले, तुमच्या आताताईपणामुळं तपासातल्या गोष्टी पुढे मीडियाच्या पुढे येऊन सांगण्याची एक पद्धत असते. 2 आरोपी आम्ही पकडलेले आहेत, आम्ही तपास आम्ही करतोय, इथपर्यंत आलोय, तिथपर्यंत आलोय. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये स्वतः संपदालाच, म्हणजे जिच्यासाठी, जिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकवटलोय,
सगळा महाराष्ट्र तिला न्याय द्या म्हणतोय, दोषींवरती कारवाई करा म्हणतोय, तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचं. आणि हे कुठं होतंय तर हे फलटणमध्ये होतंय. या डॉक्टर संपदा मुंडे या ताईला जर न्याय द्यायचा असेल, सीएम साहेबांना जर त्यांना न्याय द्यायचा असता, तर मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही तिला छोटी बहीण म्हणताय, माझी ती लहान बहीण आहे म्हणताय भाषणामध्ये फलटणच्या, आणि फास्ट ट्रॅक कोर्टावरती हा खटला घेऊ असा आदेश करत नाही. तुम्ही तिला बारकी बहीण म्हणताय, तिच्या केसमध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती तुम्ही करत नाही. तुम्ही तिला बारकी बहीण म्हणताय, पण हा तपास पारदर्शक होण्यासाठी एसआयटीची स्थापना तुम्ही करत नाही, त्याची घोषणा सुद्धा तुम्ही करत नाही. तुम्ही तिला बहीण म्हणताय, पण हा तपास फलटण पोलिसांकडून वडूज डीवायएसपींकडे, वाई डीवायएसपींकडे किंवा फलटण डिव्हिजनच्या व्यतिरिक्त दुसरीकडे सुद्धा जात नाही. हे राजकारण आहे. तुम्हाला तिला न्यायच द्यायचा नाहीये, तुम्हाला न्याय नाकारायचाच आहे. हा न्याय फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पुरता मर्यादित नसून हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचा न्याय, प्रत्येक पुरुषाचा न्याय, प्रत्येक व्यक्तीचा न्याय आहे. आणि त्या प्रत्येकाला असं वाटतंय की याच्यामध्ये न्याय झाला पाहिजे. डॉक्टर संपदा मुंडे यांनी जो खुलासा लिहिला होता डीवायएसपींना, त्या खुलाशामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्टिफिकेट फिट आणि अनफिट देण्यासाठी माझ्यावरती दबाव येत होता, याचा तपास जर झाला तर दबाव कोण टाकत होता, कुठल्या केसमध्ये टाकत होता, का टाकत होता, ती केस लूज त्यांना का करायची होती, आणि डॉक्टर संपदा मुंडे या त्याच्यामध्ये कशा अडथळा ठरत होत्या, त्या डॉक्टर होत्या, ती चुकीचं काही करत नव्हती म्हणून तिला चुकीचं करायला लावण्यासाठी एवढा दबाव तिच्यावरती टाकण्यात आला की टोकाचं पाऊल देखील तिने उचललेलं असावं असा संशय सगळीकडे व्यक्त केला जात आहे. अनेक प्रकारचे संशय व्यक्त करण्यात आले, अनेक प्रकारचे, पण ते कसे? मीडियावर. मोठं नेतृत्व आहे, वंजारी समाजाकडे आले, बीड जिल्ह्याकडे धनंजय मुंडे साहेबांसारखं मोठं नेतृत्व आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहिलेलं आहे. पंकजाताई मुंडे हे मोठं नेतृत्व आहे. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं ते वारसा चालवत आहे, पण ते कुठं? बीडमध्ये. ते बाहेर येत आहेत, मीडिया पुढे येत आहेत, कुठं? बीडमध्ये, परळीमध्ये. अरे संपदा मुंडेंचा जीव फलटणमध्ये गेला. ह्या ताईला न्याय मिळवून द्यायचा असेल तर फलटण पोलिसांच्या पुढे बसावं लागेल. फलटण पीआय, फलटण डीवायएसपी सातारा, पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या पुढे बसावं लागेल. तुम्ही बसताय कुठं? बीडमध्ये. कसा काय न्याय मिळणार आहे? कसा न्याय मिळणार आहे? खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा राजकारणच करताय. मुंडे बंधू आणि भगिनी जे आहेत, दोघेही आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ही दोघेही या डॉक्टर मुंडेंच्या प्रकरणात राजकारणच करताय. त्यांना जर न्याय द्यायचा असता मुंडेला, डॉक्टर संपदा मुंडेला, तर आतापर्यंत एसआयटीची स्थापना होत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टावरती येत नाही, तपासणीतून फलटण ग्रामीण शहर पासून वर्ग होत नाही, आंदोलन पुकारलं असतं, आंदोलन पुकारलं असतं. मुख्यमंत्र्यांची सभा इथं फलटणमध्ये झाली, सभेमध्ये या ठिकाणी निदर्शनं झाली असते, परंतु तुम्ही तो स्टँड घेतलेला नाही. पण आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले सगळे स्थायिक आमचे नेते मंडळी पहिल्या दिवसापासून डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी कायदेशीर मैदानामध्ये उपस्थित आहोत. आमचं आजही आवाहन आहे की ज्या वेळेस डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना, भावाला, बहिणीला, आईला, वडिलांना आमची गरज लागेल, सगळ्यांच्या पुढे आम्ही असणार, सगळ्यांच्या.
ते बाहेर असं इकडं तिकडं राहून मीडियावरती नाही, मैदानात. तुम्हाला वकिलांची आवश्यकता असेल, आमचे बापूसाहेब शिलवंत, आमचे अमोलजी सोनवणे हे 2 स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये, अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये. हे दोन्ही वकील तुम्ही ज्या वेळेस सांगाल त्यावेळेस आम्ही फलटण सेशन कोर्टामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांची बाजू मांडण्यासाठी, यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयीन लढा आहे, या लढ्यामध्ये आमचे 2 वकील कधी पण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मदतीसाठी उभे राहतील. पहिल्या दिवसापासूनची आजपर्यंतची आमची ही भूमिका आहे, ती भूमिका आमची कायम राहील. राजकारण्यांच्या भूमिका बदलत राहतील, आम्हाला त्यांच्याशी देणं घेणं नाही. कोण आला कोण गेला, कुणाला काय सांत्वन करायचं, नुसती भेट द्यायची, स्टेट करायचं आहे, कुणाला भाषण करायचं आहे, त्यांनी करावं. आम्ही या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रस्त्यावरती उतरलेलो आहोत, पूर्ण क्षमतेने लढत आहोत, पाठपुरावा करत आहोत. आमच्या 2 टीम, एक टीम माझ्यासोबत इथं पोलीस निरीक्षक, DYSP, ऍडिशनल SP सगळ्यांना भेटलो, सगळं निवेदन दिलं. 12 पानांचं निवेदन दिल्यावरती, 12 मुद्द्यांचं निवेदन आम्ही दिल्यावरती पोलीस प्रशासन अगदी चक्रावून गेलं. एवढे बारकावे आम्ही शोधलेले आहेत. ते बारकावे पोलिसांना शोधता शोधता त्यांच्या नाकीनळ झालेला आहे. कारण तपासाची दिशा कशी असतात, तपास कसा असावा, आरोपींना शिक्षा कुठल्या बेसवरती होईल, कधी होईल, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. माझं आजही मत आहे की जोपर्यंत फलटण पोलिसांकडे तपास आहे तोपर्यंत आरोपी PSI बदने याला शिक्षा होईल असं अजिबात आम्हाला वाटत नाही. शिक्षा होण्यासारखे पुरावे दोषारोपपत्रात येतील असं देखील आम्हाला वाटत नाही. कारण ज्या प्रकारे आरोपी बदने हा ज्या खाटात PCR मध्ये आहे, म्हणजे एवढ्या खाटामध्ये तो असल्यावरती आम्हाला अजिबात वाटत नाही की फलटण पोलीस योग्य तपास करतील. मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते SIT ची स्थापना कधी करणार आहे, म्हणजे कधी करायची असते SIT ची स्थापना, याला एकही पुरावा नाही ही घटना बघणार. याला सुसाईड नोट हा एक पुरावा आहे आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सरकारी पक्षाला, विशेष सरकारी वकिलाला केस म्हणजे सिद्ध करावी लागते. आता जर बदने सापडला नाही, बदने पळून गेला आरोपी, मग तो पुन्हा अचानक आला पोलीस स्टेशन मध्ये, म्हणला मी आलोय, मला सरेंडर करतो, मला अटक करा. आणि हे नाट्यमयरित्या घडलं. आणि हे घडत असताना अजून तपास कोण करतंय? बदने ज्यांच्यासोबत काम करत होता, PSI बदने ज्या PIच्या सोबत, ज्या APIच्या सोबत काम करत होता, त्यांच्याकडे तपास आहे. म्हणजे महाराष्ट्रातला एकूणा एक माणूस, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत सगळेजण म्हणताय की फलटण पोलीस हे डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय देऊ शकत नाही. तरी सुद्धा SIT ची स्थापना होत नाही. आणि आता जर SIT ची स्थापना अजून 2 दिवसांनी झाली तर पुराव्याचं काय केलेलं असेल? जे पुरावे घेतलेले आहेत ते योग्य पद्धतीने घेतले असतील का? तोपर्यंत PCR संपल, 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे ते संपल. आणि मग हे सगळं असताना आम्ही लगेच PSI बदने आरोपीच आहे, त्याने असंच केले असं म्हणत नाही. पण सध्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावरती जी नोट लिहिलेली आहे त्याच्यावरून तरी जे दिसतंय ते काही चांगलं दिसत नाही, ते खूप वाईट दिसतंय. ते पश्चिम महाराष्ट्राची इज्जत, आबरू हे महाराष्ट्राच्या पटलावरती जाण्यासारखं दिसतंय.
खूप वाईट दिसतंय. त्याच्यामुळं बीड आणि मराठवाडामध्ये राहणारी जी माणसं आहेत ती त्यांच्या पद्धतीने तिकडून लढतील. आम्ही फलटणमध्ये आणि या सातारा जिल्ह्यामध्ये, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची सगळी संघटना ही यांच्या पाठीमागे राहील, शेवटपर्यंत राहील. आणि महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आल्या होत्या रुपालीताई चाकणकर, आणि त्या बोलल्यामुळे आम्हाला वेदना झाल्या, आम्हाला वाईट वाटलं. जसं आम्हाला वाईट वाटलं तसं डॉक्टर संपदा मुंडेंच्या घरच्यांनाही वाईट वाटलं, बहिणीला, भावाला, सगळ्यांना वाईट वाटलं. त्यांच्या बोलण्याने आम्ही रात्रभर झोपलो नाही. आम्हाला वाईट वाटलं की एका महिलेसाठी इतकं वाईट कसं बोलू शकते. हाच विचार आम्ही सगळे करत होतो. पण आमच्या डोळ्यापुढं काही दिवसापूर्वी मंगेशकर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी गर्भवती महिला प्रकरण आलं आणि धर्मादाय हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला डिपॉझिट मागण्यात आलं. तिच्याकडे पैसे नव्हते, उपचार नाकारले आणि तिचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात देखील याच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि मेडिकलचं सगळं काही सांगितलं होतं. आणि असं भासवलं की आता 4 टीमा हे करतायत, तपास करतायत, समित्या स्थापन केलेल्या आहेत. आणि समितीने निर्णय काय दिला तर 5,000 रुपये दंड केला मंगेशकर हॉस्पिटलला. आणि त्यावेळेस सुद्धा याच ताई आयोगाच्या ह्या आल्या होत्या आणि पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यामुळं डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमका आमदार, आमका खासदार, आमका मंत्री येईल आणि तो न्याय देईल असं होणार नाही. जनतेलाच उभा राहावं लागेल, सामान्य कार्यकर्त्यालाच याच्यामध्ये संघर्ष करावा लागेल. कारण हा खटला हा फलटण कोर्टामध्ये चालणार आहे. फलटण कोर्टामध्ये कुठलाही खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विधी व न्याय विभाग आहे. विधी व न्याय विभागाचं एक नोटिफिकेशन निघावं लागतं आणि त्या नोटिफिकेशनद्वारे लॉ अँड ज्युडिशरीनी या ठिकाणी आदेश द्यावे लागतील की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टावरती चालवावा. याच्यामध्ये आता जसं दिवस पुढे जातील तसं आम्ही आपल्या पुढे येऊन ही सगळी बाजू आम्ही मांडू. तुर्तास डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणामध्ये आम्ही सगळेजण, आमची सगळी टीम ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आहे की कायम या मुंडे परिवाराच्या सोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन राहू. जय हिंद, जय भीम, जय भारत.